यानंतर मुख्य म्हणजे व्यायाम। तर व्यायामामध्ये काय करावं? तुम्ही धावण्याचा व्यायाम करू शकतात, लटकण्याचा म्हणजे हँगिंगचा व्यायाम करू शकतात, तसेच पोहण्याचा व्यायाम करू शकतात, सायकलिंग करू शकतात। जेव्हा तुम्ही सायकलिंग करतात तेव्हा सायकलची जी सीट असते ती थोडीशी उंच करावी, म्हणजे जेवढी तुमची हाईट त्या पॅडलवर पोहोचते त्याच्यापेक्षा थोडीशी उंच करावी, जेणेकरून तुमचा जो अँकल जॉईंट आहे त्याच्यावर प्रेशर येईल। आणि अशा प्रकारे जर तुम्ही सायकलिंग केली तर उंची वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं। दोरीवरच्या उड्या मारल्याने देखील उंची वाढवण्यास चांगला हातभार लागतो। तसेच कराटे वगैरे यासारखे जे खेळ असतात त्याच्याऐवजी तुम्ही बास्केटबॉल सारखे खेळ खेळू शकतात, बॅडमिंटन सारखे खेळ खेळू शकतात, सूर्यनमस्कार करू शकतात, आसनांमध्ये ताडासन करावे, नौकासन करावे, कोब्रा स्ट्रेचिंग करावे। आता आपण बघूयात की उंची वाढवण्यासाठी आपण आयुर्वेदिक काय औषधं घेऊ शकतो। तर बरेचसे वैद्य ह्या काळामध्ये म्हणजे नवरात्रीपासून गुढीपाडव्यापर्यंत उंची वाढवण्यासाठी विशिष्ट औषधी तयार करतात। ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही ह्या औषधींचं सेवन करू शकतात। यासाठी आपल्या जवळच्या वैद्याला तुम्ही भेटावं। यामध्ये काही औषधी असतात आणि पूर्ण सोम नावाचं एक तेल असतं ज्याचं नस्य केलं जातं, जेणेकरून आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे ती ऍक्टिव्ह व्हायला मदत होते। यानंतर नारळाच्या झाडाची जी पानं असतात ती आणावी, तिला पूर्ण जाळून घ्यावं, तिची राख तयार करावी, ही राख पाण्यामध्ये भिजू घालावी, त्यानंतर वरचं पाणी काढून घ्यावं आणि खालची राख फेकून द्यावी। त्यानंतर हे जे पाणी आहे ते पुन्हा आटवून घ्यावं आणि ते आटवल्यानंतर त्याचा क्षार तयार होतो, म्हणजे असं पांढऱ्या रंगाची पावडर तयार होते। ही पावडर तुम्ही अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ घेतली तर उंची वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते। यानंतर अश्वगंधा पावडर तुम्ही घेऊ शकतात। अर्धा चमचा अश्वगंधा पावडर 1 ग्लासभर कोमट दुधामध्ये खडीसाखर घालून ती रोज रात्री झोपायच्या आधी घ्यावी। यानंतर एरंडमूळ, तुम्ही एरंडाच्या झाडाची ताजी मुळं घेऊ शकता किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये एरंडमुळाची पावडर मिळते ती तुम्ही घेऊ शकता। 10 ग्रॅम एरंडमुळाची पावडर, अर्धा ग्लास म्हणजे जवळपास 150 ml पाणी आणि 150 ml गाईचं दूध टाकून काढा तयार करून घ्यावा। फक्त दूध शिल्लक राहील इतकं आटून घ्यायचं आहे। त्यानंतर हा काढा गाळून घ्यायचा आहे। यालाच एरंडमूळ शिरपाक असं म्हणतात। हा क्षीरपाक रोज रात्री झोपायच्या आधी जर घेतला तर उंची वाढायला मदत होते। त्यानंतर रोज उपाशी पोटी मूठभर अळीव दुधासोबत आपल्याला न चावता गिळून घ्यायचं आहे।